ठाणे शहरातील मेडिकल स्टोअर्समध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता, वैध परवाने तसेच आवश्यक कागदपत्रांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष शेकाप ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. अलीकडील काळात ठाणे शहर व परिसरात बोगस डॉक्टरांकडून क्लिनिक चालविणे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध अनियमिततांच्या घटना समोर आल्याने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने औषध विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची पात्रता व परवान्यांची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे तायडे यांनी निवेदनात म्हटले आहे. तपासणी दरम्यान कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये नियमभंग, अपात्र कर्मचारी अथवा परवान्यांच्या अटींचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध प्रचलित कायदे व नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये आणि औषध विक्री क्षेत्रात कायद्याचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे ऋषिकेश तायडे यांनी सांगितले. लाल सलाम, मी ऋषिकेश तायडे, शेतकरी कामगार पक्षाचा ठाणे शहर अध्यक्ष. अलीकडील काळात ठाणे शहर आणि परिसरामधील बोगस डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील अनियमिततेच्या घटना या समोर आलेल्या आहेत. त्यामुळेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषध विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्समध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता, वैध परवाने व आवश्यक कागदपत्रांची तपासणी होणे हे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त माननीय तुकाराम मुंडे साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनात आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की आपण ठाणे शहरामध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात यावी. औषध विक्री क्षेत्रात सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का याची खातेजमा प्रशासनाने करावी. तसेच तपासणी दरम्यान नियमभंग, अपात्र कर्मचारी किंवा परवान्यांच्या अटींचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. नागरिकांना सुरक्षित व विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी प्रशासनाने योग्य ती पावलं उचलावी, अशी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. धन्यवाद.